नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी अजय सर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय डिप्लोमाला ह्या युट्यूब चॅनल वरती आणि डिप्लोमाला ह्या ऑफिशियल ऍपवरती. ठीक आहे. तर पीवायक्यू सिरीज मध्ये आज आपण सुरुवात करू मित्रांनो डिफरन्शिएशन किंवा डिफरन्शियल कॅल्क्युलस. ठीक आहे. तर मोस्टली बघा रे मित्रांनो, डिफरन्शियल हा जो कॉन्सेप्ट आहे किंवा डिफरन्शियल हा जो पॉइंट आहे तो आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण कुठे ना कुठेतरी पाहत असतो. मग कशा पद्धतीने हा एक्सप्लेन होतो किंवा कशा पद्धतीने कॉन्सेप्ट हा पाहायचा आपल्याला. तर बघा, कुठल्याही गोष्टीचा जो चेंज आहे तो कशाच्या तरी रिस्पेक्ट मध्ये होत असतो. जसं मी म्हणत असेल लेकरांनो, की आता फॉर एक्झाम्पल सकाळपासून जर आपण संध्याकाळपर्यंत जर विचार केला तर टेम्परेचर हे काय होतं लेकरांनो, चेंज होतो. बरोबर आहे. टेम्परेचर हे काय होतं, चेंज होतो. कशाच्या रिस्पेक्ट मध्ये, टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये. मग जसं जसं टाइम वाढत 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 जाईल म्हणजे 8, 9, 10, 11, 12, ठीक आहे, दुपारचा 1, 2, 3 टेम्परेचर काय होतं लेकरांनो, वाढत जातं. बरोबर आहे. आणि टेम्परेचर वाढतंय तर त्याचबरोबर टाइम सुद्धा काय होत जातो रे, वाढत 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 जातोय. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. त्याचबरोबर लेकरांनो, सपोज जर आपण टू व्हीलरने जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर जात असेल तर आपली जी स्पीड आहे ती स्पीड सुद्धा टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये काय लेकरांनो, येस, टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये चेंज होते. आपण ऍक्सलरेशन म्हणतो, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला आपण ऍक्सलरेशन म्हणतो. त्याचबरोबर लेकरांनो, आपण एका ठिकाणाहून परत दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर जो डिस्टन्स जो आहे तो डिस्टन्स टू डिस्टन्स जेव्हा आपण काय करतो लेकरांनो, टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये व्हॅरी करतो, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्यालाच लेकरांनो आपण व्हेलॉसिटी म्हणत असतो. ठीक आहे. असे एक नाही, अनेक टर्म आहेत की जे आपण डे टू डे लाईफ मध्ये डिस्कशन करत असतो. म्हणजेच काय रे, डिफरन्शिएशन म्हणजे काय लेकरांनो, द रेट ऑफ चेंज ऑफ वन with respect to the another quantity. The rate of change of one quantity with respect to the another quantity. चला तर पहा लेकरांनो, differentiation means what? Differentiation means पहा लेकरांनो, the rate of change of one quantity one quantity with respect to another quantity with respect to another quantity. Clear? ओके. मग आता या ठिकाणी बघा रे, द रेट ऑफ चेंज ऑफ वन क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू अनदर क्वांटिटी म्हणजे काय, जसं मी तुम्हाला आता म्हटलं, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्याचबरोबर लेकरांनो, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. क्लिअर? मग जो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम ह्यालाच लेकरांनो आपण वेलोसिटी म्हणत असतो. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम ह्यालाच लेकरांनो आपण इथे काय म्हणतो रे, ऍक्सलरेशन म्हणत असतो. बरोबर आहे. येस और नो? येस. त्याच्यानंतर लेकरांनो, जर आपण टेम्परेचर ग्रेडियंट म्हटलं तर टेम्परेचर ग्रेडियंट सुद्धा द रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे. किंवा विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स, या ठिकाणी आपण टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू, या ठिकाणी लेकरांनो आपण काय लिहितोय, एक्स लिहू. एक्स इज द डिस्टन्स, म्हणजे हा झाला टेम्परेचर ग्रेडियंट. ठीक आहे. म्हणजे सांगायचं इंटेन्शन काय लेकरांनो, की ज्या टर्म्स आपण रिप्रेझेंट करतोय हे प्रत्येक टर्म मध्ये तुम्ही एक गोष्ट पाहताय, ती गोष्ट काय, इथे डी अपॉन डी टी, म्हणजे या ठिकाणी पाहताय तुम्ही डी अपॉन डी टी. येस और नो? आणि हा जो यस आहे तो यस या ठिकाणी काय लेकरांनो, एक फंक्शन आहे. यस काय रे, या ठिकाणी फंक्शन आहे. सांगेल मी तुम्हाला की तो फंक्शन काय. तर इथे डिस्प्लेसमेंट आहे सर फंक्शन. इथे तुम्ही जर चेक केले करांनो, डी बाय डी टी, तर व्हेलॉसिटी इथे एक हा फंक्शन आहे. त्याचबरोबर इथे जर तुम्ही डी बाय डी एक्स पाहिलं तर या ठिकाणी अँगल सुद्धा लेकरांनो हा एक फंक्शन आहे. ठीक आहे. मग आपल्याला ह्या पूर्ण डिफरन्शिएशन मध्ये किंवा M2 मध्ये शिकायचं जो इंटिग्रेशन आहे त्यामध्ये लेकरांनो फक्त आणि फक्त आपल्याला विचार करायचा 5 फंक्शन बद्दल. कुठल्या फंक्शन बद्दल? टोटल किती फंक्शन आहेत लेकरांनो? टोटल पहा, देअर आर देअर आर टोटल 5 फंक्शन्स. देअर आर टोटल हाऊ मेनी फंक्शन्स? 5 फंक्शन्स. कुठले कुठले 5 फंक्शन्स लेकरांनो? तर एल, आय, ए, टी, ई, टोटल हे आहेत लेकरांनो 5 फंक्शन. यल म्हणजे काय रे, तर यल म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन. यल मीन्स व्हॉट बच्चो? लॉगॅरिथमिक फंक्शन. ओके. यल मीन्स व्हॉट? लॉगॅरिथमिक फंक्शन. आय मीन्स व्हॉट? इनवर्स ट्रिग्नोमेट्री. इनवर्स
trigonometry function. A means what? Algebraic function. A means what? Algebraic function. T means what? Trigonometry. Trigonometry function. आणि जो ई आहे लेकरांनो, त्या ई ला आपण रिप्रेझेंट करू एक्सपोनेन्शियल फंक्शन. काय रिप्रेझेंट करतोय? एक्सपोनेन्शियल फंक्शन. ठीक आहे, थोडस लक्ष द्या. हा आहे लेकरांनो एक्सपोनेन्शियल फंक्शन. क्लिअर? ओके. म्हणजे डिफरन्शिएशन मध्ये कुठल्या कुठल्या फंक्शनचा चेंज आपल्याला बघायचा आहे विथ रिस्पेक्ट टू द अनदर फंक्शन किंवा विथ रिस्पेक्ट टू द अनदर क्वांटिटी. त्यामध्ये लेकरांनो आहे लॉगरिथमिक फंक्शन, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्री फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन. लेकरांनो लॉगरिथमिक फंक्शन बद्दल तर ऑलरेडी आपण अवेअर आहोत. y इज इक्वल टू लॉग एक्स विथ बेस ए. येस, लॉगरिथमिक फंक्शन काय लेकरांनो? लॉग एक्स विथ बेस ए. क्लिअर? इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये आपल्याला माहिती आहे साइन इन्व्हर्स एक्स, कॉस इन्व्हर्स एक्स, त्याच्यानंतर लेकरांनो टॅन इन्व्हर्स एक्स, कॉट इन्व्हर्स एक्स, सेक इन्व्हर्स एक्स आणि शेवटचं कोसेक इन्व्हर्स एक्स. ठीक आहे, हे झाले सगळे ट्रिग्नोमेट्री फंक्शन. अल्जेब्रिक फंक्शन काय लेकरांनो? तर एक्स स्क्वेअर. ओके, एक्स 3x स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 इज इक्वल टू 0. हे सुद्धा अल्जेब्रिक फंक्शन आहे. त्यानंतर लेकरांनो x प्लस वाय चा होल स्क्वेअर, हे सुद्धा काय लेकरांनो? अल्जेब्रिक फंक्शन आहे. क्लिअर? ओके. आणि ट्रिग्नोमेट्री फंक्शनला तर सांगायची गरज आहे का लेकरांनो? हे तुम्हाला खूप छान माहिती आहे. कुठले कुठले ट्रिग्नोमेट्री फंक्शन? तर साइन एक्स आहे, कॉस एक्स आहे, टॅन एक्स आहे, ठीक आहे, कॉट एक्स आहे, सेक एक्स आहे, कोसेक कोसेक एक्स आहे. हे सगळे ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहेत. आणखी तुम्हाला जर याच्याबद्दल माहिती करून घ्यायची तर तुम्ही टॅन साइन स्क्वेअर एक्स लिहा. तुम्ही लेकरांनो या ठिकाणी कॉस 2x लिहा. क्लिअर? हे सगळे फंक्शन कुठले येणार आहेत लेकरांनो? हे ट्रिग्नोमेट्री फंक्शन येणार आहेत किंवा ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीज. थोड्या वेळासाठी आपण समजून घेऊ, हे पण येऊ शकतात. आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे काय लेकरांनो? तर ई रेस टू पॉवर एक्स, ए रेस टू पॉवर एक्स. तर हे काय आहेत बाळांनो? एक्सपोनेन्शियल फंक्शन आहेत. मग आपल्याला ह्या सिलेबस मध्ये किंवा ह्या डिफरन्शियल कॅल्क्युलसच्या नावाच्या चॅप्टर मध्ये काय शिकायचंय? तर ह्या वेगवेगळ्या फंक्शनला आपण डिफरन्शिएट कसं करतो हेच आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. आणि चॅप्टर मध्ये इवन दो तुम्हाला ह्या चॅप्टर मध्ये एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने कुठल्या व्हेरिएबलला, कुठल्या कॉन्स्टंटला कशा पद्धतीने डिफरन्शिएट करायचे किंवा कुठल्या फंक्शनला डेरिव्हेटिव्ह कसा अप्लाय करायचा हेच शिकायचंय. म्हणजे इवन तुम्ही त्या फंक्शनचं काय विचार करता लेकरांनो? चेंज कसा होतोय, म्हणजे ह्या क्वांटिटीचा चेंज अनदर क्वांटिटी मध्ये कसा होतो, साइन इन्व्हर्स ह्या एका क्वांटिटीचा चेंज अनदर क्वांटिटी मध्ये कसा चेंज होतो, त्याचबरोबर एक्स स्क्वेअरचा चेंज हा अनदर क्वांटिटी मध्ये चेंज कसा होतो. ठीक आहे. आणि ट्रिग्नोमेट्री सुद्धा लेकरांनो त्याच पद्धतीने आणि एक्सपोनेन्शियल सुद्धा. ठीक आहे. मग मी तुम्हाला आणखी थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. तर ते पहा लेकरांनो, आपल्याला माहिती आहे, ठीक आहे, की हा जो आहे तो लेकरांनो सर्कल आहे. ठीक आहे, हा इथे जो ड्रॉ करतोय लेकरांनो, हा काय रे? सर्कल ड्रॉ करतोय. ठीक आहे. मग आता हा जो सर्कल जो ड्रॉ केला इथे मी, ह्या टोटल सर्कलचं जे अँगल आहे तो अँगल आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. काय रे? येस, अँगल ऑफ सर्कल किती आहे बाळांनो? सर तो 2 पाय आहे किंवा आपण त्याला लेकरांनो 360 म्हणू. ओके, सो दिस इज द थीटा इज इक्वल टू 360 डिग्री किंवा 2 पाय रेडियन. करेक्ट आहे? यस सर, अगदी बरोबर आहे. मग मला सांगा लेकरांनो, जर मी इथून इथपर्यंत जर रेडियस रिप्रेझेंट केलं, दिस इज द रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस, यस और नो? यस सर. हे जे रिप्रेझेंट केलेलं हे सर्कलचं रेडियस आहे. इथून जर लेकरांनो मी एक अनदर लाईन ड्रॉ केली, यामध्ये जो अँगल आहे तुम्ही इथं थिटा लिहिणार का रे बाळांनो? नाही लिहिणार सर, थिटा लिहिणार नाही. आम्ही या ठिकाणी डी थिटा लिहिणार. डी थिटा म्हणजे काय? टोटल अँगल पैकी छोटासा पोर्शन. येस और नो? येस सर. मग मला सांगा, इथे रेडियस झालं आणि इथे लेकरांनो हे जे दिसतंय ह्याला आपण काय म्हणतो रे? आर्क म्हणतो. काय म्हणतो लेकरांनो? आर्क ऑफ द सर्कल. बरोबर आहे? काही अडचण इथपर्यंत? नाही सर, अजिबात अडचण नाहीये. मग ह्याचं रिप्रेझेंटेशन कसं करतो? तर ह्याचं रिप्रेझेंटेशन करतो लेकरांनो, पहा इकडे,
प्लेन अँगल इज इक्वल टू यस आर्क अपॉन काय रे लेकरांनो रेडियस. काय करतो आपण आर्क अपॉन रेडियस. मग जो प्लेन अँगल आहे तो एवढाच अँगल आहे, तो या ठिकाणी लिहितोय डी थिटा इज इक्वल टू आर्क डिवायडेड बाय रेडियस. काय लिहितो लेकरांनो आर्क डिवायडेड बाय रेडियस. क्लिअर. आता मला सांगा इथे रेडियस कॉन्स्टंट आहे, रेडियस हा कॉन्स्टंट आहे, पण आर्क जी आहे ती कुणाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. यस कुणाला डायरेक्टली प्रपोर्शनल मित्रांनो अँगलला डायरेक्टली प्रपोर्शनल. सर का असं म्हणताय तुम्ही. बघा ना इथून जर मी आणखी जर ही लाईन इथे घेतली तर आर्क वाढेल अँगल सुद्धा वाढेल. परत ही लाईन जर इकडे ड्रॉ केली तर आर्क वाढेल अँगल सुद्धा वाढेल, किंवा अँगल वाढल्यामुळं आर्क सुद्धा तुमची चेंज होणार आहे. म्हणजे एका क्वांटिटीचा चेंज हा आपण दुसऱ्या क्वांटिटीच्या रिस्पेक्ट मध्ये काय करणार आहोत पाहणार आहोत, आणि ह्यालाच लेकरांनो डिफरेन्शिएशन असं म्हणत असतो. क्लिअर आहे इथपर्यंत. आता ह्या सांगायच्या गोष्टी भरपूर आहेत, एक्सप्लेन करू शकतो, पण आपण ठरवलंय की पीवायक्यू क्वेश्चन आणि फॉर्म्युला सिरीज सुरू केली आहे. त्याच्यामुळे लेकरांनो वेळ न वाया घालता चला सुरुवात करूया फॉर्म्युलासाठी. ठीक आहे चल पहा लेकरांनो. तर जो डिफरन्शिएट आहे त्याला आपण डी बाय डी एक्स असं लिहितो. ठीक आहे चला थोडस आणखी थोडा वेळ घेतो तुमचं. बघा y इज इक्वल टू लेकरांनो एफ ऑफ एक्स. तर y जो आहे हा आहे लेकरांनो डिपेंडंट व्हेरिएबल. काय रे हा डिपेंडंट आहे. ठीक आहे ह्याला किंवा ह्याला आपण डिपेंडंट फंक्शन म्हटलं तरी चालेल. आणि जो एक्स आहे लेकरांनो तो एक्स आहे इंडिपेंडंट फंक्शन. काय रे बाळांनो हा आहे इंडिपेंडंट फंक्शन. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय लेकरांनो जर एक्स ची व्हॅल्यू बदलली हा इंडिपेंडंट आहे बरोबर आहे, पण ह्या एक्स वरती कोण डिपेंड आहे वाय डिपेंड आहे. म्हणजेच काय रे इफ व्हॅल्यू ऑफ एक्स चेंजेस, if value of x changes then y also changes. ठीक आहे जर x ची व्हॅल्यू चेंज झाली लेकरांनो तर y ची व्हॅल्यू चेंज होणारच. ठीक आहे नाही कळतंय तर सोपं एक एक्झाम्पल घेऊन शिकवू शकतो मी तुम्हाला इथे. पहा रे तर काय एक्झाम्पल आहे बाळांनो अगदी सोपं एक्झाम्पल आहे. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3x मायनस 1. काय रे 3x मायनस 1. चला पहा y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू आपण कन्सिडर करू 1. x ची व्हॅल्यू काय कन्सिडर करू लेकरांनो 1. मग f ऑफ 1 इज इक्वल टू 3 1 मायनस 1. तर 3 1 जा 3 3 मायनस 1 इट विल बी 2. क्लिअर. जर लेकरांनो x ची व्हॅल्यू जर 2 पुट केली तर y इज इक्वल टू f ऑफ 2. सो 3 इन ब्रॅकेट 2 मायनस 1 3 2 जा 6 मायनस 1 इट विल बिकम्स 5. Clear? Yes or no? Yes. Again, take one more example. X is equal to minus 3. So, y is equal to f of minus 3 is equal to 3 in bracket minus 2 minus 1. It will becomes 3 2s are minus, sorry, 3 2s are minus 2 multiply by 3. It will become minus 6 minus 1. It will becomes minus 7. Clear? So, now you can check. बघा लेकरांनो एक्स ची व्हॅल्यू इनिशियली 1 होती तर वाय ची व्हॅल्यू 2 आली आहे. एक्स ची व्हॅल्यू 2 होती तर वाय ची व्हॅल्यू 5 आली आहे. एक्स ची व्हॅल्यू -3 आहे तर वाय ची व्हॅल्यू किती आहे लेकरांनो -7. म्हणजे एक गोष्ट किती इंटरेस्टिंग तुम्हाला समजते की सर डेफिनेटली वाय हा डिपेंडंट आहे एक्स हा इंडिपेंडंट. त्यानंतर दुसरी गोष्ट ही कळते तुम्हाला की एक्स ची व्हॅल्यू चेंज झाली तर वाय ची व्हॅल्यू सुद्धा चेंज होते. ठीक आहे तर हेच रिप्रेझेंटेशन हेच फंक्शन आपल्याला पुढे सुद्धा पाहायचं आहे. म्हणजे काय तर या ठिकाणी लेकरांनो y इज इक्वल टू एफ ऑफ, ठीक आहे त्याच्यानंतर y इज इक्वल टू एफ ऑफ सर हे काय तुम्ही करताय थोड्याच वेळात तुम्हाला सुद्धा छान कळेल की मला काय म्हणायचं आहे. ठीक आहे चल तर पहा लेकरांनो या ठिकाणी मला वेगवेगळे फंक्शन रिप्रेझेंट करायचे. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स या ठिकाणी मी लेकरांनो रिप्रेझेंट करतोय ट्रिगोनोमेट्री फंक्शन. काय रिप्रेझेंट करतो रे ट्रिग्नोमेट्री फंक्शन. त्याच्यानंतर लेकरांनो या ठिकाणी मी रिप्रेझेंट करतोय ठीक आहे इनव्हर्स ट्रिगोनोमेट्री. ठीक आहे त्याच्यानंतर लेकरांनो इथे रिप्रेझेंट करतोय मी लॉगॅरिथमिक. ठीक आहे त्याच्यानंतर लेकरांनो एक्सपोनेन्शियल. ठीक आहे आणि शेवटचा जो आहे तो आहे
कुठला घ्यावं, एक्सपोनेन्शियल, आणि हा आहे लेकरांनो अल्जेब्रिक. ठीक आहे. तर ह्या सगळ्या फंक्शनचा आपल्याला काय बघायचं आहे, डेरिव्हेटिव्ह बघायचं आहे. ठीक आहे. आता पहा रे, तर तुम्ही विचार करत असाल की सर नेमका डेरिव्हेटिव्ह रिप्रेझेंट कसा करायचा. तर डेरिव्हेटिव्ह रिप्रेझेंट करतो डी बाय डी एक्स, आणि या ठिकाणी जो आहे तो जो काही फंक्शन आहे तो फंक्शन येतोय. ठीक आहे. इथं काय लेकरांनो, जो फंक्शन आहे, इथं काय येतो रे, जो फंक्शन आहे एफ ऑफ एक्स. ठीक आहे. इथं तुम्ही वाय म्हटलात तरी चालेल, किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ डी एक्स जो दिसतोय तुम्हाला तो काय लेकरांनो वाय लिहा, किंवा जो फंक्शन आहे तो फंक्शन तुम्ही या ठिकाणी लिहू शकता एफ ऑफ एक्स. ओके. काय अवघड वाटतोय का? नाही सर, इथपर्यंत तरी अजिबात अवघड वाटत नाही. सोपं आहे का नाही? आहे सर, खूप सोपं आहे. चला, वेळ वाया घालू नये लेकरांनो, सुरुवात करूयात फॉर्म्युलाला. चल, तर पहा रे, सर फर्स्ट फॉर्म्युला लेकरांनो डिस्कस करू. फर्स्ट फॉर्म्युला डिस्कस करू, तो म्हणजे डिफरन्शिएशन ऑफ के. बरोबर आहे. के म्हणजे कॉन्स्टंट. के म्हणजे काय लेकरांनो, कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा चेंज काय होतो रे, 0. ठीक आहे. कॉन्स्टंटचा चेंज विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होतं लेकरांनो, 0. सर तुम्ही आम्हाला एक्झाम्पल सांगा. चलो पाहून घ्या एक्झाम्पल. तर लेकरांनो एक्झाम्पल बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ 4. डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 काय येतो रे, 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 काय येतो लेकरांनो, 0 येतो. म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय, 0 येतोय. काय अडचण इथपर्यंत? नक्कीच सर, इथपर्यंत कुठलीच अडचण नाहीये. ठीक आहे. चला पुढे बघूत लेकरांनो, पुढे बघू. त्याच्यानंतर लेकरांनो सेकंड जो आहे तो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स आहे. म्हणजे स्वतःचाच डेरिव्हेटिव्ह स्वतःसोबत, म्हणजे एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर लेकरांनो 1. क्लिअर. एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय पण येणार सर, याच्यामध्ये काय वेगळं आहे का, नाहीये. ठीक आहे. एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. जर समजा मी व्हेरिएबल चेंज केला, काय केलं इथे, व्हेरिएबल चेंज केला. मी जर असं लिहिलं लेकरांनो, फॉर एक्झाम्पल dy बाय dx, सॉरी, dy बाय dy, म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y. ठीक आहे ना, वाचायचं कसं, डिफरन्शिएशन किंवा डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू y. ठीक आहे. मग डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू y म्हटलं तर याचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो, किंवा डिफरन्शिएट t विथ रिस्पेक्ट टू t, याचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा काय येतो लेकरांनो, 1 येतो. इथपर्यंत काय अडचण नाही सर, इथपर्यंत अजिबात अडचण नाहीये. चला पुढे पाहू परत. नेक्स्ट लेकरांनो थर्ड जो आहे, परंतु जर ह्या डिफरन्शिएट सोबत जर कॉन्स्टंट आला, काय रे लेकरांनो, एक्स सोबत काय आलाय, कॉन्स्टंट आलाय. मग कॉन्स्टंटला बाहेर काढा, कॉन्स्टंटला बाहेर काढा. ठीक आहे. एक्स चा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर आता लेकरांनो आताच पाहिले, एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट किती येतो, 1 येतो. हा कॉन्स्टंट बाहेर लिहा, आणि इथे किती लेकरांनो, हा 1. ठीक आहे. 1 मल्टिप्लाय बाय के, शेवटी काय येईल लेकरांनो, के. म्हणजे इथं मी डायरेक्ट लिहितोय डेरिव्हेटिव्ह ऑफ dx. ठीक आहे. तर या ठिकाणी लेकरांनो मी काय लिहितोय पहा, डी बाय dx, आणि डिफरन्शिएट अप्लाय करतोय के इंटू एक्स. तर या ठिकाणी तुम्हाला आन्सर काय मिळतं लेकरांनो, बघा शेवटी आन्सर काय मिळतं रे, के मिळतंय. क्लिअर. येस सर. चला पुढे पहा लेकरांनो, त्याचबरोबर फोर्थ जो डिस्कशन करणार आहोत आपण, तो आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू पॉवर एन. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू पॉवर एन, किंवा याचं एक्झाम्पल घ्यायची इच्छा असेल तर चला एक्झाम्पल घेऊन देतो. पहा रे, तर एक्झाम्पल घेऊ लेकरांनो. काय एक्झाम्पल आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x. तर 5 हा कॉन्स्टंट आहे, टेक इट आउटसाइड. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x, तर याचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो. म्हणजे आपल्याकडे आन्सर काय लेकरांनो, 5 आन्सर आलेलं आहे. सोपं आहे. येस सर, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे झालेलं पण असेल. ठीक आहे. पण एक छोटस रिव्हिजन, ठीक आहे, या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. पुढे पहा लेकरांनो, फोर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ dx, आणि या ठिकाणी लिहितो लेकरांनो एक्स रेस टू पॉवर एन. ओके, म्हणजे एक्सचा पॉवर काहीतरी एन आहे. तर किती सोपं आहे बघा रे, ह्या पॉवरला पुढे लिहा आणि पॉवरचा 1 ने कमी करा, झालं डेरिव्हेटिव्ह. पॉवर पुढं, पॉवर 1 न कमी. ठीक आहे. असं नाही कळणार, चला छोटस एक्झाम्पल घेतोय. जर सपोज लेकरांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू पॉवर जर 5 असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू पॉवर 5, त्याला रिप्रेझेंट कसं करायचं, याप्रमाणे पॉवर पुढं, पॉवर 1 न कमी, म्हणजे 5 - 1. तर किती येते बाळांनो, 5 ला 5, 5 मधून 1 गेला 4,
एक्स रेस टू पॉवर 4. क्लिअर? येस सर, अगदी सोपं आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. ह्याच्यामध्ये काही लॉजिक तर अजिबात नाही. फक्त डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवायचं की बाबा असं आलंय तर ह्याला चेंज असा होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लेकरांनो फिफ्थ. नेक्स्ट बघा रे, डेरिव्हेटिव्ह ऑफ डीएक्स सोबत आला कॉन्स्टंट एक्स रेस टू पॉवर एन. तर जसं मी या ठिकाणी लेकरांनो एक्स चा डेरिव्हेटिव्ह घेतला 1 आला, पण सोबत जर कॉन्स्टंट आला असेल तर कॉन्स्टंट सोबत घेऊन जायचा नाही. त्याला कुठे ठेवायचं लेकरांनो? बाहेर ठेवायचं आहे. मग आता बाहेर ठेवायचं म्हणजे काय रे? सो के टेक इट ऍज अ कॉन्स्टंट, मग डिफरन्शिएट अप्लाय करू, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू एक्स रेस टू पॉवर एन ला. हा एक्स रेस टू पॉवर एन चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, केला के ऍज इट इज, पॉवर पुढं पॉवर एक न कमी, म्हणजे या ठिकाणी लेकरांनो एन एक्स रेस टू पॉवर एन मायनस 1. क्लिअर आहे? कोई शक? नो सर, कुठलीच काही अडचण नाहीये. चालेल, चला एक्झाम्पल घेऊ म्हणजे आणखी छान तुम्हाला क्लिअर होईल लेकरांनो. चला घ्या एक्झाम्पल. सो एक्झाम्पल घेतोय, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 एक्स रेस टू पॉवर 7. क्लिअर? 5 एक्स रेस टू पॉवर 7. ठीक आहे. मग ह्याचं रिप्रेझेंटेशन काय लेकरांनो? कॉन्स्टंट आहे, टेक इट आउटसाइड. डेरिव्हेटिव्ह कुणाला अप्लाय करायचं आहे? एक्स रेस टू पॉवर 7 ला अप्लाय करायचं आहे. 5 ला 5, 7 आहे म्हणजे एन आहे, पॉवर पुढं पॉवर एक न कमी, म्हणजे या ठिकाणी लेकरांनो 7 एक्स रेस टू पॉवर 7 मायनस 1. ठीक आहे. चलो, तर नंतर काय लेकरांनो? 5 ला 5, हे 7 5 35 लिहू का रे? लिहून टाकलं 7 5 35. एक्स रेस टू पॉवर 7 मायनस 1 किती लेकरांनो? 6. तर आपल्याकडे हे फायनल आन्सर आलेलं आहे. म्हणजेच काय? तर 5 डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 एक्स रेस टू पॉवर 7 च काय येतंय आपल्याकडे? 35 एक्स रेस टू पॉवर 6 हा डेरिव्हेटिव्ह येतोय. ठीक आहे. म्हणजे ह्या फंक्शनचा चेंज हा असा आपल्याला पाहायला मिळतोय. ठीक आहे का? अवघड? चला, काही जरी कुठे डाऊट असेल, कुठे अडचण येत असेल तर अजिबात येस, तर लेकरांनो ठीक आहे, कमेंट करायला अजिबात विसरायचं नाहीये. चला नेक्स्ट बघू 6 नंबरचं. ओके, चलो नेक्स्ट 6 नंबर लेकरांनो, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स येते लेकरांनो 1/2 इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स. इन स्क्वेअर ऑफ एक्स चे डेरिव्हेटिव्ह काय आहेत लेकरांनो? 1/2 इन स्क्वेअर ऑफ एक्स. हे काय भानगड आहे? ठीक आहे, ही भानगडच कळत नाही आम्हाला. डेरिव्हेटिव्ह ऑफ इन स्क्वेअर ऑफ एक्स कसं येतंय? तर बघा, सोपं करून शिकवतोय. तर लेकरांनो ह्याला याचं एक्सप्लेनेशन देतोय किंवा मी तुम्हाला प्रूफ देतोय. ठीक आहे. चला पाहून घ्या बरं प्रूफ कसा येतोय. तर अगदी सोपा प्रूफ आहे. या ठिकाणी लेकरांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ इन स्क्वेअर ऑफ एक्स म्हणजे एक्सचा पॉवर 1/2. इन स्क्वेअर रूटची व्हॅल्यू काय असते रे? 1/2 असते, म्हणून इथे लिहिले 1/2. मला सांगा आता आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो पॉवर पुढे लिहितोय, पॉवर एक न कमी, म्हणजे एक्स रेस टू पॉवर 1/2 मायनस 1. ओके सर, ठीक आहे. तर या ठिकाणी लेकरांनो 1/2 ला 1/2, पॉवर पुढे लिहिलंय, पॉवर एक न कमी. चेक करा या ठिकाणी जो 1/2 आहे हा काय रे? 1/2 म्हणजे काय? 0.5 मायनस 1. मला 0.5 मायनस 1 असेल तर उत्तर काय येणार? मायनस 0.5. मायनस 0.5 म्हणजे मायनस 1/2. हो ना, एवढं चिल्लर आहे की रे. अर्धामधून एक गेला, अर्ध्यामधून तरी एक जातो का? गेला, तर उत्तर काय येतं? मायनस 1/2. सो एक्स रेस टू पॉवर मायनस 1/2. आता आपल्याला माहिती आहे लेकरांनो 1/2 हा जो मायनस आहे तो डिनॉमिनेटर मध्ये येऊन काय येतो रे? प्लस. कोई शक? नो सर. आणि इवन बाय एक्स रेस टू पॉवर 1/2 म्हणजेच काय लेकरांनो? 1/2 इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स. क्लिअर आलंय का तेच? काय अवघड आहे का? नाही सर, अजिबात अवघड नाही. म्हणून समजून घ्या इथे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ ठीक आहे. तर या ठिकाणी लेकरांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स म्हणा किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू पॉवर 1/2 म्हणा, त्याचं काय येतं लेकरांनो? सेम येत असतो. ठीक आहे, दोघांचं लक्षात राहू द्या. मग तुम्हाला असं आलं तर सिम्प्लिफिकेशन करायची गरज पडत नाही बाळांनो, पटकन आन्सर येतं. आणि पुढे पुढे ह्याची खूप ठिकाणी आपल्याला गरज पडणार आहे. ठीक आहे, चला पुढचं डेरिव्हेटिव्ह बघून घेऊ. 7 नंबर. तर पुढचा डेरिव्हेटिव्ह आहे लेकरांनो, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू पॉवर एक्स. हा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. यस, ई रेस टू पॉवर एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू पॉवर एक्स च आहे. काय येतं? ई रेस टू पॉवर एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू पॉवर एक्स.
पण जर समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ के इंटू ई रेस टू पॉवर एक्स आलं तर, म्हणजे याच्यासोबत कॉन्स्टंट आलं तर आपलं कळलं ना, कॉन्स्टंटला बाहेर फेकायचंय आणि डेरिव्हेटिव्ह कुणाला अप्लाय करायचा आहे, ई रेस टू पॉवर एक्स ला. ई रेस टू पॉवर एक्स डेरिव्हेटिव्ह काय येणार, ई रेस टू पॉवर एक्स. सो व्हॉट विल बी द आन्सर, के इंटू ई रेस टू पॉवर एक्स. काही लेकरांमध्ये आन्सर येईल. जर तुम्हाला याचं एक्झाम्पल पाहिजे असेल तर लगेच ते सुद्धा मी तुम्हाला इथे क्लिअर करून देतो, पाहून घ्या. ठीक आहे. तर या ठिकाणी लेकरांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 ई रेस टू पॉवर एक्स, तर 7 ला बाहेर काढायचंय. डेरिव्हेटिव्ह ई रेस टू पॉवर एक्स चा घेऊ, ई रेस टू पॉवर एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू पॉवर एक्स येतो, म्हणजे 7 ई रेस टू पॉवर एक्स. अगदी सोपं, सरळ आणि क्लिअर आहे. कुठेच काही हेडॅक नावाचं गोष्ट मध्ये येत नाही. ठीक आहे. चला पाहून घ्या बरं व्यवस्थित. ओके बच्चो, चालतंय. चला पुढचं पाहूत. नेक्स्ट आहे 9 नंबर. 9 नंबर डेरिव्हेटिव्ह ऑफ डीएक्स, आणि लेकरांनो इथं लिहितोय मी ए रेस टू पॉवर एक्स. बरोबर आहे. ए रेस टू पॉवर एक्स डेरिव्हेटिव्ह ए रेस टू पॉवर एक्स इंटू लॉग ए. काय येतं, ए रेस टू पॉवर एक्स डेरिव्हेटिव्ह ए रेस टू पॉवर एक्स इंटू लॉग ए. क्लिअर. मग आता पहा रे, इथे लेकरांनो एक एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर काय एक्झाम्पल येतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 रेस टू पॉवर एक्स असं जर आलं तर काय डेरिव्हेटिव्ह येतो याचा, ए रेस टू पॉवर एक्स ऍज इट इज लिहायचं, म्हणजे 5 रेस टू पॉवर एक्स. पुढे लिहायचं लॉग, लिहिलं सर. ए म्हणजे 5, ए म्हणजे 5 इथे लिहा, झालं डेरिव्हेटिव्ह. काय अवघड आहे का, काहीच अवघड नाहीये सर. कुठे काय अवघड आहे, नथिंग एल्स. क्लिअर. ओके. चला हा झाला 9. चला पुढे पाहूत लेकरांनो. पहा नेक्स्ट 9 नंबर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. लॉगॅरिथमिक फंक्शन, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह येतो 1/x. खतम. लॉग डेरिव्हेटिव्ह काय येतो रे, 1/x. क्लिअर. नेक्स्ट नेक्स्ट 10 नंबर, 10 नंबर बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ जर के इंटू लॉग एक्स आला, म्हणजे कॉन्स्टंट आला. एक्स सोबत काय आला, कॉन्स्टंट. आपलं ठरलंय ह्याला बाहेर घ्यायचंय. ठीक आहे. ब्रॅकेट मध्ये फक्त काय राहील रे, लॉग एक्स. तर आपल्याकडे के इंटू लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह नाही, आपल्याकडे फक्त लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह आहे. मग केला बाहेर काढलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय मित्रांनो, 1/x. म्हणजे या ठिकाणी काय येईल रे, के डिवायडेड बाय एक्स. क्लिअर. यस सर. कोई शक, नो सर. चल पुढे पाहूत. तर पुढे पाहतोय लेकरांनो, एक्झाम्पल पाहूत. यस, डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 इंटू लॉग एक्स. तर 7 ला बाहेर काढा. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह घेऊ लेकरांनो लॉग एक्स चा. 7 ला 7, लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह तो 1/x. सो दिस इज द आन्सर. क्लिअर आहे. येस सर, एकदम क्लिअर आहे. कुठेच काही अडचण या ठिकाणी नाहीये. चल चालेल. चल पुढे पाहू. आता इथून लेकरांनो आपण काय करू, ट्रिग्नोमेट्रीचे पूर्णच्या पूर्ण डेरिव्हेटिव्ह पाहू. डेरिव्हेटिव्ह ऑफ, ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट साइन एक्स. ठीक आहे. साइन एक्स डेरिव्हेटिव्ह लेकरांनो इथे येतं कॉस एक्स. काय येतं, साइन एक्स चेंज काय झाला रे, कॉस एक्स. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, कॉस एक्स चा चेंज होतो मायनस साइन एक्स. क्लिअर. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स, टॅन एक्स चा चेंज होतो सेक स्क्वेअर एक्स. टॅन एक्स चा चेंज काय होतो, सेक स्क्वेअर एक्स. त्याच्यानंतर लेकरांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स, कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह होतो मायनस मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय रे, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. क्लिअर. इथपर्यंत काय अडचण नाही सर, नथिंग. चल पुढे पहा. डेरिव्हेटिव्ह ऑफ, ठीक आहे, सेक एक्स, सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह येतं सेक एक्स इंटू टॅन एक्स. ठीक आहे. सेक एक्स डेरिव्हेटिव्ह काय लेकरांनो, सेक एक्स इंटू टॅन एक्स. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स, कोसेक हे डेरिव्हेटिव्ह येतं मायनस कॉट एक्स इंटू, ठीक आहे, किंवा लिहा मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. हे झालं काय लेकरांनो, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स. क्लिअर. सर लक्षात कसं ठेवायचं, एकदम सोपं आहे. इथं प्लस मायनस प्लस मायनस प्लस आणि मायनस, म्हणजे इथं काय नाही म्हणजे प्लस येते. ठीक आहे. हे तर एवढा सिक्वेन्स कळाला. साईनचं कॉस, कॉसचं मायनस साईन. ठीक आहे. टॅनचं सेक स्क्वेअर एक्स.
आणि कॉटचं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. लक्षात राहील. स्क्वेअर आणि स्क्वेअर आला इथं प्लस मायनस. हा सेक एक्स टॅन एक्स कोसेक एक्स कॉट एक्स. क्लिअर. इथपर्यंत काय अडचण नाही सर. इथपर्यंत सुद्धा काही अडचण नाही. हे झाले सगळे ट्रिग्नोमेट्रीचे डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आता नेक्स्ट पाहूत लेकरांनो इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे डेरिव्हेटिव्ह. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय रे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स एक्स. साइन इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह काय तर 1/(n स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. हे डेरिव्हेटिव्ह कशाचा आहे. साइन इनव्हर्स एक्सचा. त्याच्यानंतर लेकरांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनव्हर्स एक्स. कॉस इनव्हर्स एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतो -1/(n स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. क्लिअर. येस सर. चलो नेक्स्ट लेकरांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ काय येतं रे. टॅन इनव्हर्स एक्स. टॅन इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह काय येतं 1/(1 प्लस एक्स स्क्वेअर. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ या ठिकाणी लिहितोय कॉट इनव्हर्स एक्स इज इक्वल टू -1/(1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. हे झाले लेकरांनो कशाचे रे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनव्हर्स एक्स. इथं प्लस साइनला प्लस कॉसला मायनस टॅनला प्लस कॉटला कॉट इनव्हर्सला मायनस. ठीक आहे. तर हे काय झाले लेकरांनो डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट लेकरांनो साइन इनव्हर्स कॉस इनव्हर्स टॅन इनव्हर्स आणि कॉट इनव्हर्स. नेक्स्ट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनव्हर्स एक्स. सेक इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह काय तर 1/x इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. ठीक आहे. आणि नेक्स्ट लेकरांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इनव्हर्स एक्स डेरिव्हेटिव्ह येतं -1/x इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. क्लिअर. सो हे आले लेकरांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स एक्स आणि कोसेक इनव्हर्स एक्स. क्लिअर. त्याच्यानंतर लेकरांनो काही जर दोन फंक्शन जर मल्टिप्लिकेशन मध्ये असतील, दोन फंक्शन जर डिव्हिजन मध्ये असतील, तर त्यासाठी आपण बघा प्रोडक्ट रूल काय आहे. जर लेकरांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ dx आणि इथं u प्लस मायनस v असेल. ठीक आहे. तर काय करायचंय काहीच नाही तर सेपरेट डेरिव्हेटिव्ह अप्लाय करूत. u ला विथ रिस्पेक्ट टू x प्लस मायनस डेरिव्हेटिव्ह अप्लाय करूत नेक्स्ट v ला विथ रिस्पेक्ट टू x. इथं विथ रिस्पेक्ट टू u विथ रिस्पेक्ट टू v. ठीक आहे. जर लेकरांनो दोन फंक्शन जर एकमेकांना मल्टिप्लिकेशन मध्ये असतील. ठीक आहे. दोन फंक्शन एकमेकांना मल्टिप्लिकेशन असेल तर फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x प्लस second function as it is derivative of first function with respect to x. Clear. Derivative of first function for first function as it is, second function the derivative with respect to x plus second function derivative of first function with respect to x. Okay. चलो नेक्स्ट लेकरांनो पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ dx u बाय v. u बाय v म्हणजे काय रे इथं बघा सोप्पं आहे. इथे करून देतो तुम्हाला लेकरांनो. सगळ्यात पहिले डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. कोण आहे डिनॉमिनेटर v. डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. डिनॉमिनेटर ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर म्हणजे d. डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर म्हणजे du बाय dx मायनस डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. डिनॉमिनेटर ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर ऍज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर जे काही फंक्शन येईल त्याप्रमाणे. हा झाला प्रोडक्ट. हा झाला डिव्हिजन. हे झालं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. ठीक आहे लेकरांनो. तर याने सम आणि डिफरन्स हे एवढे फॉर्म्युले आपल्याला कशामध्ये लागणार आहेत डेरिव्हेटिव्ह मध्ये लागणार आहेत. ठीक आहे. सो होप सो लेकरांनो हा व्हिडिओ जो आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याला फॉर्म्युला व्हिडिओ व्यवस्थित कळाला असेल. आणि याच्या पलीकडे जर कुठे जाऊन जर काही अडचणी असेल तर डेफिनेटली तुम्ही मला आपल्या युट्यूब चॅनल वरती मेसेज करून कळवू शकता. ठीक आहे. तर जास्तीत जास्त व्हिडिओ हा तुमच्या मित्रासोबत शेअर करा एवढीच इच्छा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण पाहणार आहोत पीवायक्यू क्वेश्चन ऑल पीवायक्यू क्वेश्चन ऑफ 4 पेपर. ठीक आहे. ईच अँड एव्हरी क्वेश्चन त्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे लेकरांनो. थँक्यू सो मच.